नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण इथे पाहिलं होतं की पोलिसांनी अद्वैतला येऊन अटक केली होती, कारण त्याने खोटे हिरे वापरले अशा केसमध्ये. मग काय, आता कलाने पोलीस स्टेशनला जाऊन अशी कबुली दिली होती की या डीलवरती सगळ्यात जास्त काम मी केलं होतं. ते जे दागिने होते त्या सगळ्याचं डिझायनिंग वगैरे त्याचं सगळं घटनावळ मी करून घेतली होती. आणि मग पोलिसांनी कलाला अटक केलं होतं आणि अद्वैतला जेलमधून सोडून दिलं होतं. हे सगळं कलाने केलं होतं जेणेकरून अद्वैत बाहेर येईल आणि मग तो सगळ्या गोष्टींचा शोध व्यवस्थित घेऊ शकेल. आणि घडलंही अगदी तसंच. अद्वैतने बाहेर आल्याबरोबर ताबडतोब सगळ्यात अगोदर मिस्टर जयस्वाल, म्हणजेच ते ज्यांच्याकडून हिऱ्यांची खरेदी करतात, त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याकडून दुसरी परचेस ऑर्डरची रिसिप्ट मागवली आणि लगेचच्या लगेच ती तिथे नेऊन पोलीस स्टेशनला सबमिट केली. आणि मिस्टर जयस्वालांबरोबर पोलीस इन्स्पेक्टरचं बोलणं देखील घडवून दिलं, जेणेकरून त्यांच्या लक्षात यावं की अद्वैत नेहमी हिरे खरेदी करतो आणि तो त्यांच्या दागिन्यांमध्ये खरेच हिरे वापरतो. आणि त्यानंतर मग अद्वैतने आता कलाची सुटकासुद्धा करून घेतलेली असते. त्यानंतर ते दोघंजणं आता घरी आलेले असतात. म्हणजेच फायनली अद्वैतने कलासाठी हे एवढं सगळं केलेलं असतं. पण नेमकं अद्वैतने कलासाठी का केलं, कशासाठी काय केलं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर मग आता करूया फायनली मेन व्हिडिओला सुरुवात. तर इथे आता अद्वैत हा पोलिसांना सांगत असतो, बघितलंच साहेब, मी माझ्या दागिन्यांमध्ये खरेच हिरे वापरतो. आमच्यामध्ये काहीच अफरातफरी केली जात नाही. त्यानंतर आता इथे कलाने राहुलचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं, त्यानंतर कला आणि अद्वैत दोघांनी मिळून राहुलला पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेलं असतं. आणि आता पोलिसांनी राहुलला चांगलं कुटायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर आता पोलिसांनी अमोललासुद्धा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं असतं. आता अमोल म्हणजे तीच व्यक्ती आहे जी श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काम करते. तर आता दुसरीकडे इथे कला आणि अद्वैत दोघंजणं बाहेर पडल्याबरोबर पत्रकारांची पुन्हा एकदा गर्दी गोळा होते. आणि मग पत्रकार हे कलाला प्रश्न विचारायला लागतात, मॅडम, तुम्ही तर म्हणत होतात की आमच्या इथे अफरातफरी होत नाही, पण मग तुम्हालाच का अटक केली? तुम्ही तर म्हणत होतात माझा नवरा कोणत्याही प्रकारचं काही चुकीचं काम करत नाही. मग तुम्हाला अटक झाली म्हणजे याचा अर्थ तुम्ही अफरातफरी केली होती का? आणि आत्ता तुमच्या नवऱ्याने तुम्हाला पैसे भरून सोडवलं आहे का? त्याबरोबर कला ही गप्प बसते. तिला काही सुचत नसतं की आपण काय बोलावं. ती धक्क्यात असते. त्याबरोबर अद्वैत हा म्हणतो की मी देतो तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तर माझी बायको सौ कला अद्वैत चांदेकर, असं अद्वैतने म्हटल्याबरोबर कला अद्वैतकडे बघते. तर अद्वैत कलाकडे बघतो आणि सांगत असतो की हो, माझी बायको सौ कला अद्वैत चांदेकर हिने काहीही केलेलं नाही आहे. हिच्या आडनावाप्रमाणेच ही अगदी खरं बोलते कायम, आणि आजही तिने तेच केलं. तिच्या लक्षात ज्यावेळेस आलं की या सगळ्यात माझी चूक नाही आहे, तर चूक तिची आहे, त्यावेळेस तिने येऊन इथं कबूल केलं. पण तिची चूक ही नाही की तिने खोटे हिरे वापरले. तिची चूक ही आहे की तिने माझ्याच घरातल्या एका व्यक्तीवरती विश्वास ठेवला. सांगताना अतिशय दुःख होतं आहे, पण माझाच आत्तेभाऊ राहुल चांदेकर याने श्रीनाथ ज्वेलर्समधल्या एका व्यक्तीबरोबर म्हणजेच अमोलबरोबर मिळून इथे हा सगळा कांड केला होता आणि त्यानेच स्वतःच्याच भावाला चीट केलं. त्याबरोबर लगेचच आता पुन्हा मीडिया प्रश्न विचारायला लागते, याचा अर्थ तुम्हा चांदेकरांमध्ये एकी नाही आहे का? चांदेकर हे एकमेकाचं सुख बघू शकत नाही का? एकमेकाच्या मुळावर उठलेत का? आता पत्रकारांनी असे प्रश्न विचारल्यावर अद्वैत हा गप्प होऊन जातो. आणि कलाच्या लक्षात ही गोष्ट येते की अद्वैत हा फॅमिलीच्या बाबतीत किती इमोशनल आहे. मग लगेचच कला म्हणते, चांदेकर तू थांब, या प्रश्नाचं उत्तर मी देते. आणि मग कला ही लगेचच ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारलेला असतो त्या पत्रकाराला विचारते, मला सांगा तुमच्या घरात माणसं किती? पत्रकार सांगतो, 3, मी, माझा धाकटा भाऊ आणि माझी आई. त्यावर कला विचारते, हो का? मग तुम्ही किती खाता?
त्याबरोबर पत्रकार म्हणतो, हा काय प्रश्न आहे मॅडम? त्यावर कला म्हणते, तेच मला देखील म्हणायचं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय? जसं हा तुमच्या घरचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही काय खाता, किती खाता, तसंच हा देखील आमच्या घरचा वैयक्तिक प्रश्न आहे की चांदेकरांच्या घरात कोण काय करतं आणि काय नाही. तुमच्यापर्यंत जितकी माहिती पोहोचवणं गरजेचं होतं तितकी माहिती पोहोचवली गेली आहे. आता ही माहिती तुम्ही योग्य त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवाल म्हणजे झालं. त्यानंतर आता कला ही अद्वैतबरोबर घरी आलेली असते. घरी आल्यावर कला ही लगेचच म्हणते, थँक्यू चांदेकर, आणि मग आता ती पुन्हा एकदा आउट हाऊसच्या दिशेने चाललेली असते. अद्वैत म्हणतो, एक मिनटं खरे, तुला काय आता मी जेलमधून सोडून आणलं आहे ते आउट हाऊसमध्ये राहण्यासाठी नाही. जर तुला आउट हाऊसमध्येच राहायचं होतं ना तर मग तू तिथे जेलमध्येच बरी होती. चल, परत घेऊन जातो तुला तिथे आणि परत तिथे सोडून येतो. त्याबरोबर कला म्हणत असते की हे बघ, तू मला सोडून आणलंस कारण मी काही केलंच नव्हतं मुळात, आणि हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं होतं ना म्हणून. अद्वैत म्हणत असतो, हे बघ ना बाई, उगाचच्या उगाच वाद घालू नकोस, तू घरात चल बरं. आणि मग अद्वैत हा आता कलाला चांदेकर मॅन्शनमध्ये स्वतःच्या हाताला धरून घेऊन आलेला असतो. तर आता हे सगळं काही रोहिणीने बघितलेलं असतं आणि रोहिणीच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेलेली असते. त्यात आता सरोजसुद्धा कलाच्या गृहप्रवेशावरती काही बोललेली नसते. त्यामुळे तो रोहिणी आणखीन जास्त संतापते. ती म्हणत असते ही सरोज वहिनी नाही त्यावेळेस कुठे तडमडायला जाते, नको त्यावेळी घरामध्ये पडलेली असते. आता एकदा की आली की पुन्हा हिचे कान भरावे लागतील, मग ही पुन्हा त्या कला खरेला घराच्या बाहेर काढेल. इतक्यात सरोज आता घरी आलेली असते, पण तोपर्यंत अद्वैत आणि कला त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात. सरोज आल्याबरोबर रोहिणी म्हणते, वहिनी तुला इथे काय सुरू आहे ते सगळं माहिती आहे का? त्याबरोबर रोहिणी सरोज म्हणते, एवढं चिडचिड करण्यासारखं नेमकं काय झालं आहे, नीट सांग रोहिणी. मग रोहिणी तिला सांगते की तुझा लेक त्या मुलीला घरात घेऊन आलाय. बघितलंस ना, मी शेवटी म्हटलं होतं की एक ना एक दिवस हे होणार आणि आज तेच घडलं. पाणी आपल्या डोक्यावरून गेलंय सरोज वहिनी. त्यावर सरोज म्हणत असते, काही डोक्यावरून वगैरे गेलेलं नाही आहे आणि अद्वैतने जे काही केलं ते योग्य आणि रास्तच होतं. त्या मुलीने त्याला वाचवण्यासाठी स्वतःवरती पोलीस स्टेशनमध्ये आळ घेतला. तिने असा विचारच नाही केला की जर यांनी मला नाही सोडवलं तर. तिने आंधळेपणाने अद्वैतवरती विश्वास ठेवला, कारण तिचं अद्वैतवरती मनापासून खूप प्रेम आहे आणि तीसुद्धा अद्वैतला त्रासात नाही बघू शकत, म्हणूनच. त्यावर रोहिणी लगेचच म्हणायला लागते, वहिनी अगं काय बोलतेस तू हे सगळं? नाही, खरेंच्या मुली फसव्या आहेत, त्या मुलीने फसवून अद्वैतबरोबर लग्न केलं आहे. त्याबरोबर आता सरोज म्हणायला लागते, खरेंच्या मुली फसव्या नाही आहेत तर राहुल फसवाय. तू विसरतेस का रोहिणी, ही जी अफरातफरी आहे ती राहुलने केली होती. अद्वैतच्या लग्नामध्ये नयनाला पळवून राहुलने नेलं होतं. त्यामुळे खरेंकडे कोणत्याही प्रकारचा दुसरा मार्ग उरला नव्हता आणि म्हणून त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीला मंडपात बसवलं. पण तिने देखील आपल्याला फसवलं नाही. तिने अद्वैतने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्या अगोदर स्वतःचा चेहरा आपल्याला दाखवला होता आणि सांगितलं देखील खरं होतं. याचा अर्थ त्यांनी आपल्याला फसवलेलं नाही आहे, समजलं ना तुला? आता मात्र इकडे रोहिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तर सरोज म्हणत असते, उलट त्या मुलीने तर कायम आपल्या घरामध्ये आल्यापासून आपल्या घरातल्यांना समजून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. आतापर्यंत मला कधीच तिची सवय पटली नाही, पण आज तिने माझ्या मुलासाठी जे काही केलेलं आहे त्यानंतर मी तिला सून म्हणून स्वीकारलं आहे. आणि आत्ता माझ्या सुनेच्या बाबतीत पुन्हा माझे कान भरायला येऊ नकोस, कळलं तुला? येऊ शकतेस तू. आता रोहिणीला असं सडेतोड ज्यावेळेस सरोज उत्तर देते त्यावेळेस मात्र रोहिणी ही पूर्णपणे बिथरलेली असते. ती बाहेर येऊन म्हणायला लागली आपली वाट लागली. जर या कला खरेची आणि सरोज वहिनीची एक टीम झाली ना तर मग आपण काहीच नाही करू शकणार. मग सगळं आपल्या हातातून गेलं, कारण या दोघी मिळून डॅडना बरोबर गंडवतील आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेतील. आता खरं तर मित्रांनो, ही सगळी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे चांदेकरांची, आणि चांदेकरांचे कोण वारस आहेत तर अद्वैत चांदेकर, म्हणजेच आता आबासाहेबांच्या मोठ्या मुलाचा मुलगा आणि सोहम चांदेकर म्हणजेच आबासाहेबांच्या धाकट्या मुलाचा मुलगा. आणि इकडे रोहिणी आत्या ही खरं तर त्यांची मुलगी आहे. याचाच अर्थ राहुल हा चांदेकर नसून त्याचं आडनाव हे काही वेगळंच आहे. त्यामुळे त्याचा चांदेकरांच्या प्रॉपर्टीवरती काहीही हक्क नाही आहे. आता आईचा हक्क म्हणून त्याला थोडीफार प्रॉपर्टी मिळेल, पण तो स्वतःला चांदेकर म्हणवून घेतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि आता
स्वतःला चांदेकर म्हणून घेऊनसुद्धा त्यांना सगळी चांदेकरांची प्रॉपर्टीसुद्धा लंपास करायची आणि त्यासाठी ते आता हे सगळं करत आहेत. पण आता मित्रांनो, इथे त्यांना असं काहीही करता येणार नाही आहे, कारण कला आणि सरोज या दोघांची आता एकी झालेली आहे. तर दुसरीकडे आता अद्वैत आणि कला हे दोघंजणं वरती बेडरूममध्ये बोलत बसलेले असतात. कला ही अद्वैतला म्हणत असते, चांदेकर सॉरी, माझं चुकलं. जर त्या दिवशी मी एकदा तुझं सगळं व्यवस्थित सांगत होतास, ते ऐकून घेतलं असतं तर कदाचित एवढा मोठा गोंधळ घडला नसता. तू मला त्या दिवशी ओरडून सांगत होतास, खरे ती मीटिंग खूप महत्त्वाची आहे, ते दागिने खूप महत्त्वाचे आहेत, ते दागिने व्यवस्थित चेक करूनच पुढे गेले पाहिजे. पण त्यावेळेस मी आगाऊपणा केला, मी तुझं ऐकलं नाही, मी ऐकायला हवं होतं. त्यावर अद्वैत म्हणतो, चला तू याचा अर्थ कबूल करतेस की तू अति आगाऊ आहेस. मग ठीक आहे, काही हरकत नाही, माझीसुद्धा चूक होतीस ना, मी सुद्धा तुझं व्यवस्थित ऐकायला हवं होतं. अगं खरे, ऑफिसमध्ये बसून शांतपणे टेबलावरती काम करणं खूप सोपं आहे, पण घरात प्रत्येकाची आवड-निवड लक्षात ठेवून प्रत्येकाच्या चहाच्या वेळी त्याला चहा, प्रत्येकाच्या कॉफीच्या वेळी कॉफी, कोणाच्या ज्यूसच्या वेळी ज्यूस, सरबताच्या वेळी सरबत, नाश्त्याच्या वेळी प्रत्येकाचे वेगवेगळे नाश्ते, हे सगळं काही मॅनेज करणं खूप अवघड आहे. त्यावर कला म्हणत असते, अरे चांदेकर, ही आम्हा गृहिणींच्या हाताखालची कामं असतात. हे तुम्ही लोक कधीतरी करायला जाता त्यामुळे तुम्हाला जड जातं, पण आम्हाला या कामांची सवय असते, त्यामुळे आम्ही ही सगळी कामं अगदी व्यवस्थित, चोख आणि मनापासून पूर्ण करत असतो. त्यावर अद्वैतसुद्धा कलाला तेच समजावून सांगतो, जसं ही गृहिणींची कामं आहेत आणि ती त्या चोख करतात, त्याचप्रमाणे हे सगळंसुद्धा आमचं काम आहे, बाहेर घराच्या काम करणं, आणि आम्हीसुद्धा ते व्यवस्थित पार पडतो. आणि त्यामुळे जर त्याच्यामध्ये चूक झाली तर ती तुझी चूक नाही आहे. पहिल्यांदा काम करताना चूक ही कोणाकडूनही होतेच, मग तीच तुझ्याकडूनही झाली, त्यामध्ये माफी मागण्यासारखं काही नाही आहे. त्यानंतर आता कला ही अद्वैतला म्हणत असते, तरीसुद्धा बरं मला सांग, त्या परचेस ऑर्डर वगैरे तू कशा काय आणि कुठून मिळवल्यास रे? अद्वैत कलाला म्हणायला लागतो, मी कोण आहे? दी ग्रेट अद्वैत चांदेकर. तुला मी याआधीही खूप वेळा सांगितलं आहे, माझ्यासाठी कोणतीही गोष्ट करणं अशक्य नाही आहे, समजलं तुला? त्यावर कला म्हणते, हो, झालं सुरू, मी माझ्यासाठी, माझं. अरे चांदेकर, असा कसा आहेस तू? आत्ता एवढ्या प्रेमाने बोलत होतो ना आपण, लगेच भांडणावर आलास? त्यावर अद्वैत म्हणतो, मी कुठे भांडतोय, तू भांडणाला सुरुवात केलीस. कला म्हणते, बरं मला सोड, ते सगळं जाऊ देत, मला सांग, हे सगळं कोणी केलं, का केलं, हे तुला कसं कळलं? त्यावर मग आता अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं की त्या दिवशी तू मला जे सांगितलंस मी तेच केलं, राहुलवरती लक्ष ठेवलं, आणि राहुल हा अमोलला भेटायला एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि तिथे राहुल हा बसलेला असताना अमोल त्याला पैसे देत होता आणि मी त्या दोघांना रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि मग काय, पोलिसांनी त्या दोघांनाही कुटलं आणि मग शेवटी त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. आता मग कला आणि अद्वैत दोघंजणं बोलता झोपी गेलेले असतात. आता झोपून गेल्यानंतर कला ही सकाळी उठलेली नसते. आता अर्थात एक रात्र ती पोलीस स्टेशनमध्ये राहिलेली असते, तिथे तिला झोप लागलेली नसते, डास वगैरे तिथे चावलेले असतात, त्यामुळे कलाची झोप झालेली नसते आणि म्हणून कला मस्त ताणून देते. त्या आदल्या रात्री दोघांनी पोटभर गप्पाही मारलेले असतात. आता अद्वैतसुद्धा झोपलेला असतो. अचानक त्याला जाग येते आणि अद्वैत एकटक कलाकडे बघत असतो. तो कलाच्या चेहऱ्यामध्ये हरवून गेलेला असतो. झोपेत ही किती शांत दिसते, गोड दिसते, असं सगळं तो मनात म्हणत असतो. त्याबरोबर अचानक त्याचा फोन खूप जोरजोराने वाजतो. त्याबरोबर कला ही सुद्धा पटकन डचकून जागी होते. मग काय, अद्वैत आणि कला ह्या दोघीही पटकन जागे होतात आणि मग पोलीस हे अद्वैतला तिकडचे सगळे अपडेट देतात. तेच म्हणजे त्यांनी अमोलला अटक केली आहे, त्याचबरोबर राहुलला सुद्धा त्यांनी अटक केली आहे. आणि मग आता अद्वैत हा पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घरी बोलवतो आणि मग तो मीडियामध्ये सांगत असतो की आता मी तुम्हाला सांगतो पूर्ण प्रकार काय आणि कसा घडला. आणि मग आता अद्वैतने मीडियाला हे सांगायला सुरुवात केलेली असते की चांदेकर ज्वेलर्सचा CEO म्हणजे मी अद्वैत चांदेकर आणि आमचंच कॉम्पिटिटर श्रीनाथ ज्वेलर्स यांचा CEO म्हणजेच अमोल, आम्ही दोघं बिझनेस करण्याच्या स्ट्रॅटेजी खूप वेगळ्या आहेत. मी माझ्या अक्कल हुशारीचा, माझ्या बुद्धीचा वापर हा माझं काम आणखीन जास्त उत्तम, आणखीन जास्त चांगलं करण्यासाठी केला. तर अमोल याने स्वतःच्या बुद्धीचा वापर हा चुकीच्या मार्गाने, चुकीच्या पद्धतीने बिझनेस करण्यासाठी केला. त्याने माझाच भाऊ राहुल चांदेकर याला फितवलं आणि त्याला खोटे हिरे
आमच्या इथेच वापरण्यासाठी भाग पाडलं आणि राहुलने सुद्धा ते असं केलं असं आता कला ही पोलिसांना सांगायला लागते. ती म्हणत असते आणि त्यामुळेच आमच्या दागिन्यांमध्ये खोटे हिरे सापडले. आजपर्यंत चांदेकर ज्वेलर्समध्ये असा प्रकार कधीही घडला नाही आहे. माझे आजे सासरे म्हणजेच आमचे आजोबा, त्यानंतर दुसरी पिढी म्हणजेच माझ्या सासूबाई सरोज मॅडम आणि आता तिसरी पिढी म्हणजेच माझा नवरा अद्वैत चांदेकर हे बिझनेस सांभाळत आहेत. पण गेल्या इतक्या वर्षांमध्ये हे असं कधीही घडलेलं नव्हतं जे आज घडलं. त्याबरोबर लगेचच इकडे पत्रकार हे पुढे विचारत असतात, मग राहुल चांदेकरांना शिक्षा होणार का साहेब, की तुम्ही त्यांना सोडवणार? त्यावर अद्वैत म्हणत असतो, राहुलने जर गुन्हा केला आहे तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. तर पोलीससुद्धा आता सांगायला लागतात की जर गुन्हा केलेला आहे राहुल साहेबांनी तर त्यांना अटक आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर श्रीनाथ ज्वेलर्सचे जे अमोल आहेत त्यांनासुद्धा आम्ही अटक केली आहे आणि दोघांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. दोघांची शिक्षा जितकी असेल त्यासाठी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि शिक्षासुद्धा सुनावली जाईल. आता हे सगळं ऐकून रोहिणी आत्याला खूप जास्त त्रास होत असतो. रोहिणी आत्या विचार करत असते की मी कधी एकदाचं माझ्या राहुलला या सगळ्यातून सोडवून बाहेर आणेन, पण यासाठी मला काही ना काहीतरी दुसरा पद्धतीचा जुगाड करावा लागेल. कारण जर मी सगळ्यांच्या समोर राहुलला सोडवलं तर मग घरातल्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल की मी राहुलच्या बाजूने, मग मला असं करून चालणार नाही. मग लगेचच रोहिणी आत्या नयनाचा सहारा घेते. आता नयना ही अगोदरच घरातल्यांच्या नजरेत विलन आहे. मग रोहिणी आत्या नयनाला सांगते की मी सगळं काही प्रोसेस करेन, पण घरातल्यांना असं दाखवायचं की तू तुझ्या नवऱ्याला म्हणजे राहुलला सोडवलेस, समजलं? मग रोहिणी आत्या ही खूप प्रयत्न करत असते, पण राहुलला सोडवणं काही रोहिणी आत्याला जमत नसतं. तर दुसरीकडे आता सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. कलाचा गृहप्रवेश अद्वैतने घडवून आणलेला असतो पुन्हा एकदा, पण तरी कलाने काही त्याला प्रत्युत्तर दिलेलं नसतं. कारण आता कला ही आपल्या मुलासाठी एक योग्य जोडीदार आहे आणि त्याच्या इतकी योग्य मुलगी आपल्या मुलाला दुसरीकडे कुठेही सापडणार नाही ही गोष्ट सरोजच्या लक्षात आता आलेली आहे. त्यानंतर आता अद्वैत आणि कला हे दोघंजणं सुखाने संसार करायला देखील लागलेले आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.